माऊली, कुठल्याही भावनेचा पाया हा अनासक्त असावा. जे आपलं आहे ते आपलं नाही याची मनोमन खात्री असावी. कारण तेच अंतिम सत्य आहे. मोक्षाचा मार्ग त्याच्यातूनच जातो. स्वतःच्या कुकर्मानी अनेक गंभीर परिस्थितींना तोंड दिलेल्या सुकीर्तनी याच्या पुढे देवीच्या सेवेत कधीही खंड केला नाही. त्याच्या व्रतामध्ये कुठेही खंड पडला नाही. यथावकाश त्याच्या जीवनामध्ये सुख नांदू लागलं. अहो, मला पाणी द्या ना. हो हो. अवंती अवंती अवंती, सारे काही क्षेम आहे ना? सारे काही व्यवस्थित आहे. प्रसव वेदनांचा त्रास हा होतोच. आता मी येते. आज जाण्यास विलंब झाला तर समस्या होईल. जाते मी. हा हा. अवंती अवंती, सारे काही क्षेम आहे ना? मी काही सहाय्य करायला येऊ का? हो, सारे काही क्षेम आहे. हो हो हो. अवंती अवंती. अहो अहो अहो, आपल्या घरी साक्षात लक्ष्मी अवतरली आहे. हेमांगीने पुत्रीस जन्म दिला. चिंता करू नका, दोघींची प्रकृती व्यवस्थित आहे. मी येते. बंधू, कुठे होतास तू? तुझ्या विना आपले घर निष्प्राण झाले होते आणि आजच्या या तू शुभ मुहूर्तावर परतला आहे. शुभ मुहूर्तावर? बंधू, तू काय बोलतो आहे? तुझ्या पत्नीने, आपल्या हेमांगीने पुत्रीस जन्म दिला आहे. साक्षात देवी जन्मास आली आहे आपल्याकडे. बंधू बंधू, तू काय सांगतो आहेस? मी मी पिता झालो. मला मला कन्यारत्न प्राप्त झाले. देवी देवी, मी तुझे पांग कसे फेडू? देवी देवी देवी, तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात या हर्षाच्या सरी आल्यात. देवी ये.
देवी माते, या पामरावर प्रसन्न झाली आहेस. आशीर्वाद म्हणून याच घरात वास्तव्यास आली. आणखीन काय हवे? आजपासून माझ्या कन्येचे नाव ललिताच. अगं तूच रंगून आलीस इथे, तूच अवतारित झालीस. हेमांगी, देवी कधी कुठे कसा दृष्टांत देईल आपण नाही सांगू शकत, पण जेव्हा ती आशीर्वाद देते ना, तेव्हा समजून घ्यावे की ती आपल्यावर प्रसन्न झाली. सत्य आहे. त्याआधी किती कष्टात दिवस काढले आपण. त्याच पश्चात आज आपल्या घरी देवीने प्रवेश केला आहे. आपण देवीची पूजा करतो, ह्या झाकणाची मनोभावे सेवा करतो. यात आपण कुठलाही खंड पडू नाही दिलाय. माझी कन्या ललिता गुणवान, आरोग्य संपन्न लाभली आहे. हा तिचा आशीर्वाद नव्हे का? अगदी मनातले बोललात तुम्ही. मी शब्दशः भरून पावले आहे. आज माझ्या सोबत माझे सौभाग्य आहे. माझ्या पदरात ही माझी पुत्री आहे. आता हळूहळू आपली कन्या चालू लागेल, बोलू लागेल, खेळू लागेल. हळूहळू तिचे वय होऊ लागेल. मग ती विवाह योग्य होईल. आणि मग तिच्याच स्वप्नातला कोणीतरी राजकुमार येऊन तिच्याशी विवाह करेल. आणि मग ती आपल्या दृष्टीआड होईल. हा विरह आपण कसा सहन करायचा? अगं हेमांगी, आपली कन्या अजून 2 पायांवर उभी सुद्धा राहिली नाही आणि तू कुठेवर विचार करून आली. हेमांगी, माझ्यावर विश्वास ठेव. ही आपली कन्या आहे, आपला श्वास आहे, आपला जीव आहे. काही झाले, कितीही मोठी आपत्ती आली तरीही मी तिला माझ्या दृष्टीआड होऊ देणार नाही. देवी माते, त्याची कन्या ललिता, त्याचा जीव की प्राण, ती हळूहळू मोठी होऊ लागली, वयात आली, विवाह योग्य झाली. पण या पित्याचं प्रेम तिला विवाह बंधनात अडकू देईना. माझ्या मुलीनं माझ्यापासून दूर राहायचं नाही, हा त्याचा दंडक. त्यामुळे उत्तमोत्तम आलेली स्थळ सुद्धा तो नाकारू लागला. पण कधीतरी त्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागेल. हे त्याचं पितृकर्तव्यच होतं, पण ते त्याला समजत नव्हतं. आता या पिता पुत्रीच्या जीवनामध्ये पुढे काय होतंय ते बघूया. ऐकले का? आता तुझं वय काही लहान राहिले नाही, तेव्हा हा अल्लडपणा कमी व्हायला हवा. खोडकरपणा बाजूला सारून जरा घर कामात मदत करा. नाहीतर तुमचा उद्या विवाह झाला की तुमच्या सासरचे मंडळी आम्हाला प्रश्न विचारतील. काय ग माते, सतत मला हेच सांगत असते की मी लहान नाही, आता मोठी झाले म्हणून. आणि या उलट पिताश्री मला सांगतात की मी अजून विवाह योग्य नाही झाले, अजून लहानच आहे. मला कळतच नाही, तुझं ऐकू की पिताश्रींचं? अगं त्यांचं काय, तू माझ्या एवढी झालीस ना, तरी पण त्यांना इतकीच लहान वाटशील तू. पिताश्री आहेत ते तुझे, तुझ्यात जीव गुंतलाय त्यांचा. कोणत्याही पित्यासाठी त्यांची लेक म्हणजे सर्वस्व. हो का? म्हणजे मी तुझ्यासाठी काहीच नाही? आता असं शब्दात पकडणार आहे साईला? तू तर माझ्या हृदयाचा तुकडा आहे. देवी करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो. हेमांगी, हेमांगी काय करता इथे? अगं सूर्योदय होऊन किती वेळ झाला, अजून देवीच्या करंड्याची पूजा नाही झाली. असं करून कसं चालेल? अगं बाई, ध्यानातच नाही राहिले आमच्या. मी एवढी वेणी घालते
आणि पटकन पूजेचे साहित्य जमा करते. बर. ललिता, तू येतेस का सहाय्य करायला? माते, मी उद्या करेन ना पूजेसाठी जे काही लागतं ते सगळं. माते, मी उद्या करेन ना पूजेसाठी जे काही लागतं ते सगळं. किती लाडात बोलतेस ग तू. पिताश्री, अहो काय तुम्ही सतत माझी थट्टा करत असता. जा बाबा. बरं माझी आई, नाही करणार थट्टा. बरं, पूजा प्रारंभ करण्याआधी मी स्नान संध्या उरकून येतो. सतत माझी चेष्टा करत असता. आता बघा मी कशी थट्टा करते तुमची. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं. असे कसे झाले? काल तर देवीचा करंडा आणि झाकण येथेच ठेवले होते. हेमांगी, हेमांगी, हेमांगी त्वरित इथे ये. हेमांगी, हेमांगी. अहो, पूजेच्या स्थायीची तयारी करत होते. एवढी कसली घाई तुम्हास? आधी मला सांग, देवीच्या करंड्याचे झाकण कुठे आहे? ते तिथे दिसत का नाहीये? अहो, हे काय बोलताय तुम्ही? देवीचा आशीर्वाद येतो, असा कसा नाहीसा होईल? हे मला कसे माहित असेल? म्हणून तो तुला विचारतो आहे ना. अहो, मी माझ्या पुत्रीची शपथ घेते, यातले मला काहीच ठाऊक नाही. काहीतरी करा, मला भय वाटते आहे. ही तर कुठल्या तरी अनर्थाची चाहूल. पिताश्रींच्या पूजेतील हे झाकण आणल्यामुळे ते क्रोधित झाले असतील. परंतु ही पुष्पे पाहून निश्चितच त्यांचा क्रोध शांत होईल. और पटपट जायचं नाही राहणार. आई तर नेहमी तसंच असतं. अगं पद्मा, अगं बक्की, अगं काय आलंय? अगं कुठला देह चालला? वाचवा कुणीतरी, वाचवा कुणीतरी. अगं धावा धावा धावा, कुणीतरी वाचवा. अगं बघा की, वाचवा 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 कुणीतरी, वाचवा कुणीतरी. अगं कुणीतरी वाचवा की. अगं या बघा, कुणीतरी वाचवा. अगं बघा की. मावशी बघताय काय? वर खेचा, त्याचा वर खेचा. कोण आहे हा? अगं आपल्या ओळखीचं वाटतं का? कोण आहे हा? कुठे आले हा? मानवरती कर, चेहरा ओळखीचा वाटतं. हे काय? कोणाचा देह आहे हा? अगं आम्हाच काय ठाऊक? कोण असेल ग हा? माहित नाही, पण याची शुद्ध हरपली. काही समजले? अहो सांगा ना. अगं बाई, हा नुसता देह नसून मृतदेह आहे. किती अमानुष प्रकार म्हणावा हा. मृतदेहावरती अंतिम संस्कार न करता असं नदीत फेकून देणे कितपत योग्य आहे? परंतु
परंतु हा चेहरा किती शांत आणि समाधानी भासतो आहे. अगं वेड लागले का तू? मृतदेह आहे हा. अगं ललिता, आम्ही काय म्हणत होतो, आम्ही गावात जाऊन गावकऱ्यांना घेऊन येतो, म्हणजे ते काहीतरी सहाय्य करू शकतील. तू इथेच थांब, जाऊ नको कुठे. आम्ही असे गेलो आणि असे आलो. येतो आम्ही. चला 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 कोणीतरी थांबा ना. किती मोहक आणि सौंदर्यपूर्ण रूप आहे, परंतु किती दुर्दैवी जीव म्हणावा हा. इतके मोहक रूप आणि इतक्या तरुण वयात मृत्यू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. परंतु एक आहे, जर ह्या देहात प्राण असते तर याच्याच गळ्यात माळ घातली असती हे निश्चित. हे देवी ललिता माते, तुझ्या पूजेसाठी आणलेली ही फुले मी या मृतदेहास अर्पण करत आहे. माफ कर. माऊली, एखाद्याचं प्राक्तनच कुठल्या दुर्दैवी मुहूर्तावर लिहिलं गेलं असतं हे कोडच आहे. नियती आपली सातत्याने परीक्षा घेत असते. आपण मात्र न थकता त्याला सातत्याने सामोरे जायचं असतं. त्याच्यावरच आपल्या जीवनाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. आता या नवीन संकटातून हा सुकीर्त कसा मार्ग काढतो ते बघूया. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.